नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं एसएम क्लासेस एसएम योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एसएम योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. एकंदरीत पीएम किसान योजनेचा हप्ता आलाच. या दिवशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची सविस्तर माहिती खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का याची सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर दरम्यान पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल त्या संदर्भात सुद्धा काही कामे करायचे, याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनल जे आहे त्याचं सबस्क्राइब बटन जर दाबलं नसेल तर ते दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सुरुवातीस येऊन जाईल. तर एकंदरीत महत्त्वपूर्ण काही कामे करायची आहेत. या संदर्भात सुद्धा पहिलं काम करायचं आहे तुम्हाला की पीएम किसान योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून येणारा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. जमा झाला तर एक निश्चितच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे की ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जमिनीची पडताळणी, लँड सीडिंग टेटसचा प्रॉब्लेम हा सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लँड सीडिंग टेटसचा प्रॉब्लेम हा सुद्धा दुरुस्त करून घ्या, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. तिसरं म्हणजे मित्रांनो काय आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर सुरुवातीस आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करू शकता. एकंदरीत हे 2-3 प्रॉब्लेम जे आहे ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. याच्यापैकी एकही जरी प्रॉब्लेम नसेल तर काही अडचण नाही, तर तुम्हाला तुमचा हप्ता भेटून जाईल. तर अशा अनुषंगाने तुमचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने मित्रांनो ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं होतं आणि 2-3 कामे पूर्ण केली तर काही अडचण नाही. तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.